नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमळीला आता इतकी नशा चढलेली असते, अगदी वेड्यासारखी करायला लागलेली असते. डान्स करत असते, बडबडत असते, टाळ्या वाजवत असते. काय करत असते कमळी तिचं तिलाच भान नसतं राहिलेलं. सगळे संशयाच्या नजरेने अनिकाकडे बघायला लागलेले असतात. अनिका म्हणते, माझ्याकडे असं बघायची गरज नाहीये, मी काहीही केलेलं नाहीये. आणि मी जर काही केलं असतं तर सगळ्यांनाच काहीतरी झालं असतं, तिला एकटीलाच कसं झालंय. त्यामुळे प्लीज माझ्याकडे कुणीही बघायचं नाही. निंगी म्हणते, माकडीने माहितीये तूच काहीतरी केलंय तिला. रागिनी समोर येते, अय निंगे, माझ्या अनिकावर उगाच आळ आणायचं नाही, कळलं का तुला? आम्ही दोघींनी तिच्या हातचं काहीच खाल्ले नाहीये आणि हे आम्ही स्वतः बघितलंय. माझ्या मुलीवर आळ आणायचे नाही, कळलंय का? लाज वाटत नाही का असं वागताना? अनिका म्हणते, हो मामा, मी तेच सांगते, कमळीने काहीतरी खाल्लं असणार ना. तिला असं काय झालं, सगळ्याच पार्टीच्या लोकांना व्हायला होतं ना. आणि का आता स्वतःची बाजू अगदी सावरत असते. 31st आहे ना, तिने काहीतरी केलंय, तिच्यातच काहीतरी गडबड आहे, मला माहिती, नक्की काहीतरी केलंय. निंगी म्हणते, अनिके, कमळी असलं काही बी करत नाही, मला माहितीये. अनिके, लक्षात ठेवा. म्हणतो, एक्झॅक्टली, कमळी असं काही करणं शक्यच नाहीये. कामिनी मध्येच बोलायला लागते, एक मिनिट ऋषी सर, सॉरी या जरा मध्येच बोलतीये. हा जो आहे ना तुमचा कमळीवरचा विश्वास, तोच अंधविश्वास व्हायला वेळ लागणार नाही ऋषी सर. कामिनी आता बोलून टाकते. त्याच कसं झालं, सगळ्यात महत्वाचं, अन्नपूर्णा महाजन यांचं घर आहे. समाजातल्या सगळ्यात प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये यांचं नाव घेतलं जातं, बरोबर? आणि या घरात असं काही होणार यात शक्यता सुद्धा करता येणार नाही, इम्पॉसिबल. तुमच्या घरात चुकीच्या कुठल्याही गोष्टी होत नाही हे मान्य करा. घरात नाहीच आहे काही, तर ही गोष्ट आली कुठून तुम्हीच सांगा. आमच्या घरात काही सापडणारच नाही, तर मग हिला एकटीलाच कसं मिळालं? कामिनी, रागिनी, अनिका तिघीही स्पष्टीकरण देत असतात, आम्ही काही केलं नाही किंवा आम्ही कमळीच्या या अवस्थेला अजिबात काही जबाबदार नाही आहोत, कारण आम्ही काही केलेलंच नाहीये. सगळ्या मिळून एकदम बोलत असतात आणि समोरच्याला बोलायला काही चान्सच देत नाही. मी म्हणते, एक मिनिट, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला या मुलीबद्दल आत्मविश्वास वाटतो ना? साधी सोपी एकदम गोड अशी मुलगी आहे, कुणी मुलगी आहे असं माझाही समज होता, पण तो समज खोटा. हे समज खोटा केलाय आणि आज जी वाकली ना ती निव्वळ तिने स्वतःहून काहीतरी घेऊन आली होती, म्हणूनच असं झालंय असं माझं म्हणणं या. तिने स्वतःची अवस्था केलीये. तेव्हा म्हणतो, अरे काय बोलताय ऋषी, बोल की काही. तिने म्हणते, आई, आधीपासूनच डाऊट होता, एखादी मुलगी एवढी चांगली कशी वागू शकते, एवढी गोड गुणी असूच कशी शकते. सगळं खोटं, सगळी नाटकी, लोकांपुढे संस्कार, सुसंस्कृतपणा सगळं काही दाखवायचं. ऍक्च्युअल मध्ये नाहीच काही दिसतंय की आपल्याला. आता रागिणी सुद्धा खूप काही बोलत असते, त्यांना चान्सेस मिळालेला असतो. पुन्हा लावायचं सगळ्यांना, कसली नाटकी आहे ही. ऋषी म्हणतो, खोटेपणाबद्दल तुम्ही काही बोलूच नका. राजू म्हणते, दादा शांत बस, आता काहीच बोलू नको. ऋषी आता थांबलेला असतो. कमळी आता मध्येच हॅप्पी न्यू इयर जोरात बोलायला लागते. निंगी म्हणते, कमळी काही डोसक्यावर पडली का, काय चाललंय ग? म्हणते, मी बोलते तिच्याशी. कमळी तिला उठवते. अनिकाच्या सगळ्या मैत्रिणी, अनिका, रागिनी सगळ्याच आता कमळीवर हसत असतात. विचारते तिला, मला नीट उत्तर द्या कमळी बाळा. कामिनी आता घेऊन गेलेली असते कमळीला. सगळ्याच हसत असतात कमळीवर. कामिनी आता रूम मध्ये आणते आणि जोरात अशी ढकलून देते कमळीला, कारण कमळीला शुद्धच नसते. कामिनी म्हणते, कमळे, तुला मी आज खेचत का आणलंय? अपमान करायचं झाला ना तर बाहेर सगळ्यांच्या समक्ष अपमान करू शकते मी. कामिनी आता कमळीला दम देत असते. कमळी उठते आणि तिथून जायला लागते. कडू आजी, मी तुला घाबरत नाही. कामिनी म्हणते, घाबरत नाही? कमळी म्हणते, नाही, मी तुला घाबरत नाही. कमळी, घाबरावं लागेल कारण मी कामिनी आहे. ज्या अवस्थेमध्ये आहे ना कमळी, त्या अवस्थेत अन्नपूर्णा आजीच्या समोर जो उभं केलं तर काय होणार, काय करतील त्या, कळतंय का कमळी? कामिनी मुद्दाम कमळीला त्रास देत असते, टॉर्चर करत असते. आठव, कमळीला स्वतःची सूद राहिली नसते, मागच्या गोष्टी कशा आठवेल? आठव, माझ्या कानाखाली दिली होती अन्नपूर्णाने, तीही तुझ्यामुळे. अनिकाचा साखरपुडा मोडलास, मी तुला अशी सोडणार नाही कमळे. तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते, पण कामिनी तिला जाऊच देत नाही आणि पक्की अशी पकडून ठेवते. माझ्या अपमानाचा बदला आम्ही घेणार आहे, कळलं का कमळी? तुझ्या अशा अवस्थेत मी अन्नपूर्णाच्या समोर नेणार आहे तुला कमळी. कमळी, एवढ्यावरच सुटका नाही. कानाखाली मारली होती, त्याचा बदला तर मला घ्यायचाच, आणि कामिनी बदला घेते बर का कमळी. कामिनी आता कमळीच्या कानाखाली द्यायला लागते. कमळी जोरात ए असं ओरडते आणि तिचा हात पकडते. ती म्हणते, मुद्दाम समोशात नशा टाकून दिलीये ना तू, आणि असा काय पक्का हात धरलेला असतो कामिनीचा, ती कानाखाली खातच नाही, वरच्या वर तिने हात पकडलेला असतो. मी तुला घाबरत नाही कडू आजी, आणि ढकलून देते कामिनीला. कामिनी तर परत हसायला लागते. अनिका बेबी, बघ की,
तुझ्या गावछापची कशी वाट लावली आहे. रागिनी अनिका आता सगळ्याच आलेल्या असतात. आता कमळी एकटी असते. अनिका, रागिनी, कामिनी त्या रूममध्ये असतात आणि सगळ्या टॉर्चर करत असतात कमळीला. कामिनीचं टॉर्चर करून झालेलं असतं. आता अनिका आलेली असते. काय गे गावछाप, कसं वाटतंय गावछाप? आता एकटक ह्या अनिकाला बघत असते. लिडरशिपचं भूत चढलं होतं, उतरलं का? कामिनी, रागिनी हसत असतात आणि अनिका कमळीला टॉर्चर करत असते. आणि कमळीच्या दोन्ही वेण्या पकडलेल्या असतात. इडियट, फर्स्ट पार्टी करायला माझ्या घरी आली, लायकी आहे का तुझी? गावछाप, पूर्ण आजीचं नाव घेतल्यावर बरोबर आली. आवळट कुठली, कशी अडकली माझ्या जाळ्यात? एन्जॉय मी करणार. गावछाप. अनिका जशी कामिनीने आत्ता सूड उगवलेला असतो, काय काय बोललेली असते, तसंच आता अनिका करत असते. नाही नाही ते बोलत असते आणि कमळीला टॉर्चर करत असते. जी अशी अवस्था बघून खरंच एन्जॉय करणार आहे मी. आता ह्या दोघींचं झालेलं असतं. आता रागिनी आलेली असते समोर. काय ग, माझ्या मुलीच्या आडवी येतेस होय? माझ्या मुलीची एंगेजमेंट तोडून फार मजा आली असेल ना तुला? माझ्या मुलीला खोटं ठरवते, कॉलेजची जीएस काय होते, तिची चॅम्पियन काय होतेस? गिनी म्हणते माझी मुलगी जिथे जिथे जाते तिथे तिथे तू आडवी येतेस. आता नाही, आता तुझी अशी अवस्था करेन ना, आयुष्यभर लक्षात ठेवशील. जी सुंदर अवस्था बघून आई काय करतील ग कमळी? घरातून नाही, कॉलेजमधून सुद्धा काढून टाकतील, कळलं का? गिनी म्हणते बॅग पॅक करायला घे, तुला निघायचंय आता. गिनी म्हणते टाटा बाय. जी मिळून कमळीवर हसत असतात. फार तिला टॉर्चर केलेलं असतं आणि विचित्र अशा हसत असतात. कमळी आता ती त्यांच्या समोर झोपलेली असते. तिचे डोळे उघडतात बंद होतात, उघडतात बंद होतात. तिला फारसं काही दिसतच नसतं, अगदी पुसट पुसट तिला दिसत असतं. इकडे आता अन्नपूर्णा आजीचा मात्र नामजप चाललेला असतो. तिला काही डिस्टर्ब होऊ नये म्हणून तिच्याजवळ राजन उभा असतो. इकडे पार्टीमध्ये खाली सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं. निंगी म्हणते ऋषी सर मला माहितीये कमळीने काहीच केलेलं नाहीये. ऋषी म्हणतो मला पण माहितीये कमळीने काहीच खाल्लं पिलेलं नाहीये, तिला कुणीतरी फसवलंय. सर आमचं आधीच ठरलं होतं, किती बी आग्रह केला तरी काय बी खायचं नाही. मला कळतच नाहीये कमळीवर विश्वास आहे पण ती अशी का वागतीये? तरी खाल्लं पिल्लं असणार ना. पूर्ण आजीने असं बघितलं. ऋषी म्हणतो त्यांना खूप वाईट वाटलं असतं. मी आता उठून बसते, असं होणार नाही. का म्हणते गावछाप, तू ऑलरेडी ट्रॅप्ड आहे. सगळे इनोसंट समजतात ना. तुझा खरा चेहरा बघ आता सगळ्यांना कसं दाखवते मी. हसतील, तुझ्याबद्दल काय काय बोलतील. कमळी म्हणते असं करू नका प्लीज. हात जोडत असते आणि काहीही करू नका यासाठी कमळी त्यांना विनंती करत असते. तिघी सुद्धा मस्तपैकी कमळीचं ही अवस्था एन्जॉय करत असतात, हसत असतात. अन्नपूर्णा आजीला सांगू नका, त्या मला वरडतील. आम्ही आता हसत असते कमळीवर. म्हणते गावछाप, अन्नपूर्णा आजीला सांगितलं नाही तर फायदा काय होणार? तमाशा बघायला हवाय ना, मग त्यांना सांगायलाच लागणार. अनिका बोलत असते तेवढ्यात कमळी उठते आणि पक्क अनिकाचा असं गळा पकडलेला असतो. आवाज करायचा नाही हा, सोड सोड. कमळी म्हणते सोड सोड काय? सोडायचं असं तर धरलंच कशाला असता? आता मी सोडत नसतो. आता अनिकाला सोडवण्यासाठी कामिनी आणि रागिनी इतकी झटापट करत असतात. कमळी अनिकाचा गळा काही सोडत नसते, पक्का पकडलेला असतो. खोळ्या डोसक्याचे, मी काय सोडत नसतो. रागिनी आता कमळीला जोरात असं लोटून देते आणि अनिकाला इतका त्रास झालेला असतो की ते आता ठसका लागलेला असतो. कमळी परत उठून येते आणि सनकण अशी कानाखाली ठेवून देते अनिकाच्या. अनिका म्हणते इडियट गावछाप, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची? मला मारलंस, मी तुला सोडत नसते. आय किल यू. कामिनी म्हणते थांब अनिका थांब. मी आता समोर जाते. काय गये, माझ्या नातीला मारायची हिंमत कशी झाली तुझी? गावछाप, तुझा हा जो काही माज आहे ना, आज मी उतरवणारच. कामिनी आता कमळीला मारण्यासाठी हात उचलते. तेवढ्यात कमळी तोच हात पकडते आणि जोरात असं पिरगळून टाकते. आजे, मी घाबरत नसतो. आजे, मी तुला पेपर फाडल्या टराटर टराटर फाडून टाकी ना, बघतोच तुला. आणि तिघींना सुद्धा भिंतीवर लोटून देते कमळी. रागिनी आलेली असते. का गये, आता कमळी पर तिच्यावर हात उचलते. रागिनी इतकी घाबरते आणि पटकन माघारी पळून जाते. कमळी म्हणते आता अशी हानीन ना तिघींना की बस. कमळीला इतक्या घाबरलेल्या असतात की पटापट पटापट रूमच्या बाहेर घाबरून पळून जातात. कमळीने चांगली जिरवलेली असते कामिनीची, रागिनीची, अनिकाची. कामिनी हात ओढत ओढत पळालेली असते. तितका दुखायला लागलेला असतो कामिनीचा हात, तशीच ती हात पकडून पळते. कमळी म्हणते कुठं पळायला लागला, थांबा ग. कमळी म्हणते कुठे पळाला? माझं नाव कुणाला सांगताय ना, बघतोच कसं सांगताय. हाय का हिंमत? झाडूनच काढतो समद्यासनी. कमळीने सगळ्यांना असं काही मारलेलं असतं की त्या कमळीपासून घाबरून पळत असतात. रागिनी म्हणते आई वाचव वाचव. सगळ्याच आता पळत पळत हॉलमध्ये आलेले असतात. मध्ये आल्यावर पण कुठे लपो आणि कुठे नाही याची अवस्था झालेली असते. जोरात कमळी म्हणते थांबा. डायरेक्ट झाडू चाललेला असतो आणि हिरे थांब. आता रागिनी
चाललेली असते बाजूला, तिला जागेवरच थांबायला लावते. तिघी घाबरलेले असतात की अनिका डायरेक्ट डायनिंग टेबलच्या खाली लपून बसलेली असते. म्हणते, हडळींनो काय गे, काय मारत असते ही झाडूने सगळ्यांनाच. तो भरायचा मैदानात यायचं. डिंगी, बंड्या, ऋषी, सायबा, प्राजू सगळेच कमळीचे हे रूप बघून अगदी थक्क झालेले असतात. अनिका सुद्धा आता बाहेर निघलेली असते आणि सगळ्यांनी लाईनीत उभं राहायचं, अगदी लाईनीत उभं केलेलं असतं. मी म्हणते, पहिला नंबर यम माकडणीचा. अनिका कमळीच्या अंगावर धावून येते. माकडीन कुणाला बोलली. कमळी आता तिच्यावर झाडू उगारते. अनिका घाबरते आणि पटकन माघारी फिरते. रागिनी म्हणते, अनिका मागे पुढे जाऊ नको, उलट तुलाच ती मारेला, शांत बस. सायबा म्हणतो, ऋषी अरे काय चाललंय हे. आता ऋषी म्हणतो, कमळी जरा शांत होतीस का. आता कमळीच्या हातातला झाडू घ्यायला लागतो. कमळी म्हणते, सर अजिबात मध्ये पडायचं नाही, यांना मी सुट्टी देत नसतो. त्यांच्या डोसक्यात टन्नू काढल्याशिवाय काय गप्पच बसणार नाही मी. अनिका म्हणते, टन्नू म्हणजे काय. ही म्हणते, रंभा अंगात आल्यासारखं काय करते, सोडते. आता निंगेला सुद्धा झाडू देत नाही, गप बसायचा. मी दाखवतो की कोल्हापुरी झटका काय असतो. कमळी आता ऋषीला म्हणते, सर मागं व्हायचं. सुद्धा घाबरतो आणि मागे जाऊन उभा राहतो. म्हणतो, ऋषी मागे हो मागे हो. साहेबाला इंटरेस्ट यायला लागलेला असतो. ही डोसक्यातनं झेबरेवाली बाई, म्हणलीस ग, ए काय म्हणलीस, मला बघशील तू असं म्हणली मला, काय करणार आहेस तू. कमळी म्हणते, एका मिनिटात झेब्रा क्रॉसिंग काढून टाकी ना, कळणारच नाही तुला. ती म्हणते, ए. कमळी म्हणते, मी ए, आणि लगेच कामिनी घाबरून माघारी जाते. आवाज खाली करायचा आणि रागिणी तितकी घाबरलेली असते, अगदी गयावयाच करत असते. कमळी म्हणते, तुम्हाला तिघीसनी काय वाटलं, तुमच्यात आल्यावर मी नाचीन. कमळी म्हणते, एक नंबर आयडिया, मी दाखवतो कसं नाचायचं. चला आता नाचायचं कसं मी दाखवतो. तुम्ही तिघीसनी बी नाचायचं. जो नाही म्हणल त्याला 4 फटकं, जो नाचता नाचता थांबल त्याला 9 फटकं. कमळी आता या तिघींची चांगली जिरवत असते. कमळी मस्त हाईटमध्ये बसलेली असते. इथे कार्यक्रम आहे, कार्यक्रम, नाचा नाचा. गिनी म्हणते, आई अनिका नाचा ना. अनिका म्हणते, मॉम तू वेडी आहेस का, नाचा नाचा करतीये, म्युझिक शिवाय कसं नाचणार आहोत. सगळेच हसायला लागतात. रागिनी म्हणते, अनिका. गी म्हणते, खरं कमळीची काळजी वाटायली आहे म्हणून सिनेमा बघायला डोळे असं असूसलं होतं माझं. म्हणतो, आता बघ की, बघ बघ, टेन्शन नको घेऊन निघे, बघ बघ. म्हणते, थांबा, सगळ्यांना बघायला मिळणार. मधली माकडीने ना ती शाणी शाणी. शंभू गाणं लाव. शंभूने आता गाणं लावलेलं असतं आणि कमळी तिघींना सुद्धा नाचायला लावते. तिघी सुद्धा नाचत असतात. सगळे मुलं मुली पार्टीत आलेले हसत असतात, टाळ्या वाजवत असतात, मस्त एन्जॉय करत असतात. इकडे आता अन्नपूर्णा आजीचं नाम जप करणं चाललेलं असतं. त्या जपामध्ये आता अडथळा यायला लागलेला असतो. त्या गाण्यांचा आवाज इकडे येत असतो म्हणून बिचाऱ्या राजनला खूप टेन्शन आलेलं असतं. अन्नपूर्णा आजीला थोडंसं डिस्टर्ब होत असतं, ते राजनला कळत असतं. तरी पण अन्नपूर्णा आजी थांबत नाही, अगदी अखंड तिने ते सुरूच ठेवलेलं असतं. राजन आता देवाला म्हणतो, देवा माझ्या आईने एवढी मेहनत घेऊन एवढे कष्ट घेतले, नामस्मरण केले, त्याचं फळ तिला मिळू दे. गौरी आणि माझी मुलगी सापडू दे रे देवा, फार परीक्षा बघितलीस तू. राजन म्हणतो, पूर्ण विश्वास आहे, माझी मुलगी खूप संस्कारी असणार आहे. गौरीने तिच्यावर चांगले संस्कार केले असणारे याची खात्री आहे मला. त्या आईचे संस्कार तिच्या रक्तात नक्कीच असणार. एकाच्या 2 मैत्रिणी असतात, तिघी डान्स करत असतात. कमळी म्हणते, हळद कुंकू इकडं इकडं. कमळी म्हणते, हसा. मला बघून हसत होता ना, आता यांना बघून हसायचं. अगदी जबरदस्तीने त्यांना हसायला लावलेलं असतं. इतक्या जोरात हसायला लागतात ते कमळीला घाबरून. आता कमळीच्या जवळ येतो. कमळी तू काय करतीयस, वेड लागलंय का, जरा शांत बस की. पूर्ण आजी आहे घरात. कमळी म्हणते, तर मला माहित नाहीये तिघींनी मला किती तरस दिलाय. प्रत्येक वेळेला पायात पाय घालतात आणि पाडायचा प्रयत्न करतात. पण वाटलं नाही दुसऱ्याला किती तरस होईल. माझा विचार केलाय का यांनी अन्नपूर्णा आजीला बी किती तरस दिलाय सर. मला तरस दिला, अख्ख्या घराला तरस दिला. यांना सोडायचं नाही. यांना झालेल्या त्रासाचा बदला मी घेणार आहे सर. आता मी काय थांबत नसते. सगळं मी आत्ताच्या आत्ता संपून टाकणार. नवीन वर्षात सगळं बंद. मी म्हणते, यासनी मी सोडणार नाही. बघा तुम्ही, मी यांना सोडत नसते. सुद्धा आता कमळीकडे पाहतच राहिलेलं असतो. इकडे मात्र अन्नपूर्णा आजीचं जप चाललेलं असतो आणि राजन बिचारा देवाला म्हणतो की माझ्या आईने एवढी काही मेहनत घेतलीये, तिला त्याचं फळ नक्कीच मिळू दे. नाचत असतात. कमळी जोरात अशी ओरडते, थांबा. म्हणते, माकडीन इकडे इकडे. म्हणते, मी येणार नाही पुढे बिडे. कमळी म्हणते, हेंद्रे ये म्हणल्यावर यायचं. जर तू पुढे आली नाही तर या कडवीला आणि या गिरणीला असं काय सुतासारखं सरळ करीन ना की बघतच राहा. बघ मग मी काय करतो तू बघ. साहेबाला फार आनंद मिळत असतो कमळी असं वागतीये म्हणून. रागिनी आता कमळीजवळ अनिकाला ढकलून देते, जागबाई पुढे नाही तर कारण काहीतरी ती. काय म्हणते, मग वेडी बेडी आहेस का ढकललं मला.
मला सिच्युएशन काय अजिबात कळत नाही आणि सगळ्यांच्या समोर आईला रागवत असते. म्हणते आता कशी शहाण्यासारखी आली, उभं राहा उभं राहा. गप उभा राहायचं आणि उठाबशा काढायच्या. मी तुझ्या माग मी म्हणाल ते म्हणायचं. गावछाप, तुझ्या मागे बोलायची काय गरज आहे, मी तुझ्या तोंडावर बोलू शकते. तेव्हा आता हसायला लागलेला असतो. म्हणलं ना भुगा आहे भुगा. कमळी सुद्धा हसायला लागलेली असते. म्हणते कॉमेडी कॉमेडी. आता हसत असतो. कमळी म्हणते सुरू, लवकर सुरू करायचं. म्हणते कान पकडायचे कान. कमळी म्हणते आता म्हणायचं, मी अनिका महाजन आजपर्यंत सगळ्यांना खूप त्रास दिला, वेड्यासारखी वागले. आता उठाबशा काढायला लागलेली असते अनिका आणि कमळीने जी लाईन म्हणायला दिली आहे ती लाईन म्हणत असते. आता सगळेच याची बघत असतात. त्या तिघीही जिरवायला गेलेली असतात. कमळीची पण जिरलेली असते ह्या तिघींची. आता म्हणायचं, माझ्या आजीला, कमळीला, तिच्यासारख्या अनेक लोकांना खूप त्रास दिला. म्हणायचं असं म्हणायला लावते आणि उठाबशा काढायला लावते अनिकाला. आणि अनिका सुद्धा घाबरत असते, त्यामुळे ती उठाबशा काढत असते. साहेबाला इतका आनंद येत असतो, अगदी हसून तिची गंमत बघत असतो. उठाबशा काढायच्या ग, थांबायचं नाही. आज तर मी हद्द पार केली, कमळीला नशा दिली. म्हण बरं. पटकन बोलून टाकते, कमळीला समोशातनं नशा दिली. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. अनिका सत्य बोलून गेलेली असते. अनिका मूर्ख असते आणि तिने दाखवून दिलेलं असतं. बोलता बोलता ती बोलली, पण तिने सत्य बोललेलं असतं. नंतर तिला रिअलाइज होतं. तोपर्यंत सत्य काय सगळ्यांना कळालेलं असतं. मात्र अनिका घाबरते आणि बघतच थांबलेली असते, कारण ती खरं बोलून गेलेली असते. अनिका आता धक्का बसल्यासारखी बघायला लागलेली असते, कारण स्वतःच्या तोंडानेच तिने गुन्हा कबूल केलेला असतो. मित्रांनो, बघू आता अनिकाला या गोष्टीची काय शिक्षा मिळणार. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. राजन आलेला असतो. कमळी, अनिका का त्रास देताय? अनिका, कमळीला तुम्ही सगळे मिळून का त्रास देताय? कमळी म्हणते, राजन काका. अनिका म्हणते, अरे तिला नशा झालीये, नशा. बरोबर बोलती अनिका. मला नशा चढावी म्हणून समोशामध्ये भांग मिक्स केली होती. त्या भांग मिक्स केल्याने मी अगदी वेड्यासारखी वागल किंवा तमाशा होईल असं अनिकाचा प्लॅन असतो. पण राजन काका, एका गोष्टीचं वाईट वाटतंय की मी या सगळ्यामध्ये साथ दिली त्या अनिकाला, तिच्या आजीने आणि आईने. अनिकाला सगळ्या गोष्टींपासून थांबवायचं होतं, तर दोघींनी तिला साथ दिली आणि प्रोत्साहन देऊन अनिकाने मला नशा देऊन अगदी वेड्यासारखं करायला भाग पाडलं. आता राजनला सत्य परिस्थिती कळालेली असते आणि राजन आता रागाने बघतो. इकडे आता अनिका खूप चिडलेली असते. त्या गावछापने परत माझा प्लॅन फ्लॉप केला. या वेळेला माझाच प्लॅन नाही तर माझ्या आईचा आणि माझ्या आजीचा डिसरिस्पेक्ट केलाय त्या गावछापने. अनिका म्हणते आता तिला मरावंच लागेल. आता ती जिवंत राहू शकत नाही. तिने अनिकाला इतका त्रास दिलाय. सोबत तिचा सुद्धा एंड होणार. अनिका इतकी चिडलेली असते आणि भयंकर अशी विचित्र बोलायला लागलेली असते. बघूया अनिका एवढी चिडलेली आहे, ती खरंच कमळीला काही करणार का, किंवा कमळीला इजा होईल असं ती करू शकते का? मित्रांनो, कमळी आपली सुखरूप राहणार की खरंच अनिकाची शिकार तिला व्हायला लागणार, हे सगळं जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढील भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.